पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत. त्याच्यात काही खाजगी आहेत. खाजगी कान्होजी जेध्याला लिहिलेले आहेत, बाजी सरगेराव जेध्याला लिहिलेले आहेत. जेधे आणि यांचे संबंध फार चांगले होते शिवाजी महाराजांचे. या कान्होजी होता ना, कान्होजीनं 12 मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजलखानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते, त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते. आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्कामी तो हलवा, अफजलखानाकडे जायचं असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी, असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही सगळ्या. खाजगी पत्रातली वाक्य आहेत. तुमचा जो कुटुंब कबिला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा, तिकडे तळेगावास हलवा, आणि येणार राजीक येणार, त्याचं गलबला होणार, गोंधळ होणार, कारीलाही लोक येतील त्या सगळ्याच्यातनं, त्यामुळं त्यांना सेफ्टीसाठी म्हणून संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढमढेरेला हलवून असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत, सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना. एकदा का ठरलं की कान्होजी येणार, कान्होजी आलाच होता, मुलांना घेऊन आला, 6 मुलांना तिथं, आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी. मग महाराज म्हणाला सोडून दाखव, त्यांनी तांब्या उलटा केला पाण्याचा, दिलं सोडलं वतन म्हणाला. मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या. त्या कान्होजीच्या पश्चात ते कारीला एक घर आहे त्यांचं, ते सामायिक घर होतं. 2 जण भाऊ भांडत यायचे, एकाचं नाव होतं बाजी जेधे, दुसऱ्याचं नाव होतं शिवजी जेधे. त्या शिवाजी जेधेचं एक पत्र मी प्रसिद्ध केलं, शिवाजी महाराजांनी शिवजी जेधेला लिहिलेलं पत्र. ते कारीचं घर होतं ना, ते पडायला आलं, पावसाळा जाणार होता, आणि तो शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं. ते शिवाजीराजेंनी बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाहीत, पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून जायचं, मग हा गेला की दुसरा भाऊ यायचा तक्रार करायचा, महाराज दोघं मिळून यायचे नाहीत कधी. महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना ते कायम देत असायचे. त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला, पावसाळा 2 महिने राहिलेला आहे, 4 महिने आहेत अजून इथं या सगळ्यात. मग एकदा घर बांधलं की ते बाजीला सुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे जागा, राहिला तिथं, आणि ते समायिक आहे आणि कान्होजींनी सांगितलेलं आहे तेव्हापासून. अशा पद्धतीची खाजगी पत्र आहेत, आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत.